एव्हरेस्ट सर करणाऱ्या आणि आता नेकेड अँड अफ्रेड आदिमानव ही अत्यंत खडतर सर्व्हायव्हल स्पर्धा जिंकून जगासमोर भारतीय जिद्दीचा ठसा उमटवणाऱ्या आपल्या आजच्या विशेष पाहुण्यांचं नाव आहे लहुजी उघडे. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आणि खरंच सर्वप्रथम अभिनंदन. हा विजय मिळवल्यानंतर सर्वात पहिला विचार मनात कोणता आला? विजय मिळवल्याच्या नंतर आनंद तर खूपच झाला, पण आशियातील पहिल्या नेकेड अँड अफ्रेड आदिमानव शोचा विजेता होण्याचं भाग्य मला मिळालं, ह्याचा सर्वात जास्त आनंद झाला. नक्कीच लवजी, पण मला ना या सगळ्या आधी मनात एक प्रश्न पडतोय की या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? म्हणजे अगदीच बालपणापासून तुम्हाला या सगळ्या गोष्टींची ओढ होती की ती हळूहळू निर्माण झाली? किंवा तुमचा स्वभाव कसा होता या सगळ्या, म्हणजे माणसाचा एक एक स्वभाव बदलत जातो, जसं जसं आपण एखादी गोष्ट अनुभव येत जातात तसं तसं माणसाचा एक स्वभावही बदलत जातो. तर बालपणापासून तुम्ही कसे होतात आणि या सगळ्या गोष्टींची ओढ केव्हा निर्माण झाली? येस, बालपण जर सांगायला गेलं तर मी नेहमीच सांगतो अनेक ठिकाणी की माझा जन्म, आता सर्वांचे जन्म हे हॉस्पिटलमध्ये होतात. हम्म. माझा जन्म हा जंगलामध्ये एका जाळीच्या झुडपामध्ये झालेला आहे. हम्म. त्यामुळे असं म्हणायचं होतं की नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं म्हणून तर मला तसं तयार केलं असावं. परिस्थितीशी रडत बसण्यापेक्षा परिस्थिती बरोबर लढलं पाहिजे आपण, असं मला कदाचित त्या माझ्या बालपणीच्या जर्नीतून शिकवलं. पुढे सिंहगडावर जो आईचा लिंबू सरबतचा स्टॉल आहे, मग तिला मदत करणं आणि तो मग स्टॉल अजूनही आहे? अजूनही आहे. आई आजही तिथे आहे, अरे वा. त्या स्टॉलवर जाते. मी आठवड्यातून एक दोन वेळा आजही तिला मटेरियल नेऊन देतो आणि ती तिथे स्टॉल चालवते. मागचे 2-3 वर्ष झालं तिला नको जावं म्हणतोय, पण आता ती घरी बसून कंटाळते आणि मग जाते. तर आजही तो स्टॉल आहे. तर त्या मदत करण्यासाठी मी आईला ज्यावेळेस ते जायचो, प्लस घरची रोजीरोटी चालण्यासाठी असंही म्हणू शकतो आपण. तर त्यावेळेस मग ते डायरेक्ट इनडायरेक्ट कुठेतरी बॉडी नेचरशी कनेक्टेड होती आणि निसर्गाशी, निसर्ग कदाचित बॉडीला सांगत होता. त्यावेळेस शरीर थकत होतं, पण मन हे सांगत होतं की तू मजबूत बनत चाललाय. आणि कदाचित त्याचं सुरुवातीचे सुरुवातीचा काळ असेल तो, मी असं म्हणेल की मला निसर्गच माझ्याकडनं काहीतरी करून घेत होता. नक्कीच. आणि मला हा प्रश्न आवर्जून विचारावा असं वाटतं, कारण की तुम्ही गिर्यारोहकात एव्हरेस्ट सुद्धा सर केलेलं आहे. त्या अनुभवांचा इथे तुम्हाला काही फायदा झाला? 100% खूप जास्त फायदा झाला. कारण माउंटेनिअरिंग आणि वाईल्ड लाईफ हे दोन्ही ऑलमोस्ट सिमिलर आहे. फार आहे की माउंटेनिअरिंग मध्ये तुम्हाला शारीरिक कष्ट आणि प्लॅनिंग थोडं जास्त लेवलला करावं लागतं, आणि नेचरमध्ये जाताना आपले शारीरिक कष्ट कमी असतात. पण सर्व्हायव्हल झोन मध्ये आपण ज्या वेळेस जातो त्यावेळेस सगळ्या गोष्टी आपल्या प्लॅनिंगच्या विरोधात असतात. आणि स्पेशली त्यात जर समजा तुमचा जो एरिया आहे, परिसर आहे, म्हणजे आपण महाराष्ट्राचा विचार किंवा भारतातला विचार जर केला तर अंदाजे त्याच्या आजूबाजूची जंगलं आपल्याला माहितीचे असतात. पण ज्यावेळेस आपण आपल्या देशाच्या बाहेर जातो आणि 5-5.5 हजार किलोमीटर लांब जाऊन तिकडचं काहीच टेरेनच माहित नाही आपल्याला, तर त्यावेळेस तेही खूप एक मोठा चॅलेंज येतो. कारण की हा पूर्णपणे आपला सर्व्हायव्हल झोन मध्ये आपण जातो. पण माउंटेनिअरिंग मध्ये ज्या काही स्किल मी शिकलो होतो माझ्या बेसिक ट्रेनिंग मधनं, ऍडव्हान्स ट्रेनिंग मधनं, रेग्युलर लाईफ मधनं, जेव्हा माझ्या प्रॅक्टिस मधनं, तर त्याचा मला खूप मोठा बेनिफिट झाला. म्हणजे आहे ह्या परिस्थितीला आपण स्वतः कसं सर्व्हायव्हल करायचं किंवा कसं अडॉप्ट करायचं, हा त्याच्या पाठीमागचं मला वाटतं की एक मोठा पार्ट असावा. तर त्यामुळे खूप सारा बेनिफिट मला ह्या माउंटेनिअरिंगचा झाला. जर माउंटेनिअरिंग मध्ये जर मी नसतो तर कदाचित हे चॅलेंज मला अजून जास्त टफ गेलं असतं, असं मी नक्कीच म्हणेन. नक्कीच. आणि जेव्हा या शो साठी, नेकेड अँड अफ्रेड या शो साठी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा विचारण्यात आलं, मला मुळात आधी सांगा की ही इच्छा तुम्ही व्यक्त केली होती की या शो साठी तुम्हाला विचारण्यात आलं होतं? आणि ह्या शो साठी मला विचारलं की असा आहे, तुम्ही तुमचं काय मत आहे, तर पण ही सध्या प्रोसेस कशी असते? म्हणजे काय त्याच्यासाठी कॅटेगरीज आहेत किंवा काही निकष असावे लागतात त्या शो मध्ये जाण्यासाठी? एकंदरीत आता स्पेशली मी माझ्या बाबतीत सांगू शकतो, पण जे काही प्रोडक्शन हाऊस आणि डिस्कव्हरी आहे त्यांची प्रोसेस आहे. माझ्या बाबतीत त्यांनी मला कनेक्ट झाले आणि मला विचारलं की असं असं आहे. तर त्यावेळेस मी माझ्या फॅमिलीशी डिस्कस केलं आणि ठरवलं की हा शो आपण करायचा का नाही, आणि करायचा तर का करायचा.
हम्म. तर पूर्ण माझ्याच मनाने आणि फॅमिलीशी डिस्कस झाल्याच्या नंतर ना असं ठरलं की अरे हा तर एक खूप मोठी संधी आहे आणि ती संधी मला 2-3 वेगळ्या प्रकारातून दिसली. एकतर म्हणजे मला खूप भारी आणि अभिमान असा वाटला की अरे मी ह्याच्या आधी हे जे काही शो पाहिले होते पण सगळे फॉरेनर होते आणि हम्म. म्हटलं अरे पहिल्यांदा भारत रिप्रेझेंट करतोय ह्या चॅनलवर. मला हम्म. खूप भारी वाटलं ही गोष्ट, कारण की मग कुठेतरी आपण नेहमी म्हणतो की आपण हा मी कोणाला असं म्हणत नाहीये की तो देश चुकीचा आहे किंवा ते वाईट आहेत किंवा एकमेकांना कमी समजतात, असं बिलकुलच नाही. पण कुठेतरी ज्यावेळेस आपल्या देशाचा विचार येतो ना त्यावेळेस असं कसं की थोडासा अभिमान वाटतो किंवा जेव्हा नक्कीच. देशाचा विषय असेल त्यावेळेस राज्याचा विषय आला की अजून जास्त अभिमान वाटतो आणि राज्यामध्ये जर तालुक्याचा विषय किंवा जिल्ह्याचा विषय आला तर ते सेम तसंच आहे. म्हणजे देश कुठला वाईट नाहीये किंवा असं नाहीये, पण आपल्या देशाचा ज्यावेळेस विषय आला तर त्यावेळेस खूप भारी वाटलं आणि मग फॅमिलीशी डिस्कशन झालं आणि रिलेटेड म्हणजे आपण जे काही ऍडव्हेंचर करतोय तर त्यालाच धरून हा एक ऍडव्हेंचर सर्व्हायव्हल शो आहे. आणि हम्म. मग असं विचार केला की नाही हे आपल्याला काहीतरी लाईफमध्ये किक देणार आहे आणि आपल्याला खूप काही या शो मधनं शिकायला भेटेल की ऍक्च्युअल मध्ये काय होतं किंवा काय गोष्टी होतात. तर अशा अनेक गोष्टी मला या शो मधनं जाणवल्या, रिअलाइज झाल्या की जे मला कधी माउंटेनिअरिंग मध्ये जाणवल्या नव्हत्या. माउंटेनिअरिंगचा जर्नी माझी थोडीशी वेगळी, थोडी म्हणजे ऑलमोस्ट 19-20, पण तीही चॅलेंजिंग आणि टफ आहे. खूप साऱ्या प्रॉब्लेमला फेस करावा लागतं. तसंच सेम इथे आहे. त्यामुळे यांची जी प्रोसेस जी आहे तर ती प्रोसेस म्हणजे मला त्यांनी कॉल केलं म्हणजे बोलणं झालं. त्यानंतर त्यांचे 1-2 वेळा इंटरव्ह्यू झाले आणि इंट्रोडक्शन वगैरे सगळं 2-3 वेळा त्यांच्या मीटिंग वगैरे झाल्या आणि मग पुढची त्यांची जी प्रोसेस होती आता त्यांची इंटरनल लेवलला काय प्रोसेस असेल काहीच माहित नाही आपल्याला, कारण प्रोडक्शन हाऊस आणि डिस्कव्हरी चॅनल जो काय आहे ते काय लेवलनी करतात हे आतमध्ये काही माहित नाही. आपल्याला माहिती नाही, पण तुमच्याकडची प्रोसेस कशी होती? नाही आम्हाला 2-3 वेळा त्यांनी म्हणजे पहिला फोन झालाय, नंतर मेसेज, नंतर मेलवर सगळ्या गोष्टींचं डिस्कशन झालं. नंतर काही ज्या बेसिक टर्म्स अँड कंडिशन होत्या की बाबा तुम्हाला तिकडे जायचंय, तुमचा पासपोर्ट द्यावा लागेल, विजा ते करतील वगैरे, थोड्याफार ज्या काही बेसिक गोष्टी होत्या त्या. आणि मग एकंदरीत माझी जर्नी आहे, मी काय आहे, मी सर्व्हायव्हल साठी किती प्रिपेअर आहे, मी मेंटली किती प्रिपेअर आहे, मी फिजिकली किती प्रिपेअर आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टींचं त्यांनी एकंदरीत चाचपणी केली. बाकीच्यांची कशी केली असेल मला माहित नाही, पण तिथे जे काही आम्ही सगळेजण होतो हे सगळेच एक वेगळ्या झोन मधले होते आणि एक स्वतःला प्रत्येकाने आपापल्या लेवलला प्रेझेंट केलेला आहे. तर ह्या शो मध्येच नव्हे तर ऑल ओव्हर त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा. त्यामुळे कदाचित ते जी निवड आहे तर ते डिस्कव्हरी किंवा जे प्रोडक्शन हाऊस आहे हेच सगळ्यात जास्त बेटर तुम्हाला सांगू शकते की त्यांची निवडची प्रोसेस कशी आहे ती. नक्कीच. तुम्ही देशाचा उल्लेख केलात, तुम्ही राज्याचा उल्लेख केला, तुम्ही गावाचा उल्लेख केला, तुम्ही तालुक्याचाही उल्लेख केलात. मला ऐकायला आवडेल. नक्कीच डिस्कव्हरी आपल्या महाराष्ट्रात, भारतात सर्वच जण पाहतात. तुम्हाला जेव्हा तुमच्या घरातल्यांनी, तुमच्या मित्रमंडळींनी, तुमच्या गावातल्या लोकांनी पाहिलं, काय एकंदरीत त्यांचे रिॲक्शन्स होत्या, काय प्रतिक्रिया होत्या? आल्यानंतर कोणी सांगितलं? येस, एकंदरीत काय आहे की डिस्कव्हरी हा चॅनल एक एक वेगळ्या नजरेने लोक पाहतात. त्याला ऑडियन्स पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे नॉर्मल ऑडियन्स नाहीये हा, जो काहीतरी ज्याच्या डोक्यात अशा चित्रविचित्र किक असतात ना अशी लोक, मला असं वाटतं की स्पेशली डिस्कव्हरी पाहतात. हा म्हणजे ज्यांना थ्रिल हवा असतं, हो. काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचं असतं, तर ते लोक डिस्कव्हरी पाहतात. आणि ज्या वेळेस मग आमच्या इथे आजूबाजूच्यांना किंवा मित्रमंडळींना, सगळं जे काही फ्रेंड सर्कल आहे ह्यांना कळा अरे हा व्यक्ती डिस्कव्हरीला गेलेला आहे, तर म्हणजे त्यांना सुरुवातीला असं वाटलं की कदाचित जे काही ट्रिझर लॉन्च झाला होता तर तो असं वाटलं की हा AI जनरेटेड आहे का काय, कारण की आता टेक्नॉलॉजीची जी दुनिया आहे. पण नंतर ज्या वेळेस ते प्रॉपर त्यांनी ट्रिझर बघितल्याच्या नंतर ते बऱ्यापैकी एकदम शॉक झाले की अरे आपल्या भागातला माणूस, आपल्या इथला माणूस हा इथपर्यंत गेलाय. आणि जेवढा मी खुश होतो तेवढेच तेही खुश होते. आणि म्हणजे त्यांच्या ज्या हावभाव होते हे खूप काहीतरी जात होते. आणि त्यातूनही पुढे मग जसा हा शो पाहत होते तर त्यावेळेस खूप जबरदस्त जे काही 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 लोकांनी तर पूर्णपणे छोट्या छोट्या गोष्टींची टिप्पणी केली की सर्व्हायव्हल मध्ये सपोर्ट किती महत्वाचा असतो, मग तुम्ही कसं केलात किंवा कोणत्या गोष्टी अडॉप्ट केल्यात तुम्ही, त्या टेरेन मध्ये कसे शेड झालात. तर हे
सगळेजण स्वतःहून सांगत होते. ह्याच्यातून मला एक गोष्ट अशी जाणवली, ह्या शो करण्यापाठीमागचा जो काही प्रोडक्शन उद्देश. हाऊसचा उद्देश आहे तो कुठेतरी सार्थकी लागलाय. कारण की तुम्ही एखाद्या वाईट प्रसंगामध्ये जर फसलात तर हम्म. तुम्ही एकदम सुरक्षित बाहेर निघण्यासाठी तुमच्याकडे त्या घडीला जी काही साधन सामग्री असेल किंवा हम्म. परिस्थिती असेल त्याला फाईट करून पुढे निघायचं आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टी मला लोकांच्या बोलण्यातून जाणवत होत्या आणि त्यावेळेस म्हटलं की नाही, ऍक्च्युअल मध्ये मग तर अजून भारी वाटलं की खरंच हा शो भारतामध्ये झालाय आणि हा इंडियन व्हर्जन मध्ये झाला आणि आशिया खंडातला पहिला शो. त्यामुळे एक वेगळं असं स्वतःवर प्राऊड फील होत होतं. आणि त्यातल्या त्यात खरंच सांगायला गेलं तर प्रोडक्शन हाऊस आणि डिस्कव्हरीवर प्राऊड फील होत होतं. कारण की हे ह्या लेवलला येणं, हम्म. त्या लेवलला तयार करणं हे खूप तसं मोठी गोष्ट असू शकते. कारण एवढा मोठा प्लॅटफॉर्म आणि चॅनल तो आहे तर त्याच्या पाठीमागे त्यांचे खूप सारे मेहनती असेल. पण ते त्यांनी केलं आणि त्याचा खरंच लोकांना जो म्हणजे मला जी सुरुवातीला आल्याच्या नंतर अपेक्षा होती की लोक म्हणजे असं माझं होतं की 20-25-30% लोक पाहतील. पण हे सगळं असं झालं की 90-95% लोकांचा त्याला खूप मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे अपेक्षांच्या बाहेर. ज्यावेळेस माझ्या सोशल मीडियाला आणि ज्यावेळेस मी तिथे अपडेट टाकल्या त्यावेळेस म्हणजे खूप जबरदस्त लोकांनी त्याला प्रेम दिलं की जे मला अपेक्षित पण नव्हतं. नक्कीच. मला हा प्रश्न आता विचारायचा आणि राहवलं नाही जाते म्हणून आवर्जून विचारते. जंगलात किती जणांची टीम असते तुमच्यासोबत आणि किती कॅमेरेज असतात आणि तुमची कोणाशी तिथे मैत्री झाली का? एकंदरीत हा पूर्णपणे थोडा प्रोडक्शनचा वेगळा पार्ट येतो की आम्हाला कॅमेरावाल्यांबरोबर बोलायला अलाउड नसतं पहिली गोष्ट. नसतं. हम्म. हम्म. कारण त्यांनी आम्हाला सांगितलेलं असतं की जे तुम्हाला आहे हे एक रिअल सर्व्हायव्हल शो आहे, रियालिटी Right. सर्व्हायव्हल शो आहे. म्हणजे आम्ही जे ऍक्च्युअल लाईफ जगतोय जंगलामध्ये हे त्यांना आमचे अ, अ, क्षण टिपायचे असतात. त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर बोलू शकत नाही, ते आमच्याबरोबर बोलू शकत नाहीत. पण आमची जी मैत्री आहे, जे जसं मी म्हटलं की सुरुवातीला तुम्ही म्हटलं की सिलेक्शनची प्रोसेस कशी होती, तसं बाकी जे काही पार्टिसिपेंट होते ते मला तिथं गेल्याच्या नंतर भेटले. आणि अच्छा. त्या म्हणजे जंगलात गेल्याच्या नंतर ना त्या गुहेमध्ये मला भेटले की अरे हो हे पण आहे. आणि मग जर शो मध्ये आता पाहिलं आपण तर की आमचा 3 जणांचा एक समूह होता आणि दुसऱ्या 3 जणांचा एक समूह होता. पण आम्हाला 5व्या दिवशी कळालं की अजून दुसऱ्या तिघांचा कोणाचा तरी एक समूह आहे. तर आम्हाला माहिती होतं की आम्ही फक्त 3घच जण आहोत. अच्छा. तर आम्हाला कल्पनाच नव्हती. आणि मग तिथे गेल्याच्या नंतर ना मग त्यांची जर्नी आमची जर्नी मग ते आम्ही परत एकत्र झालो म्हणजे 5व्या-6व्या दिवशी. आणि मग तिथून पुढे आमची एकत्र जर्नी चालू झाली. आणि मग ते सगळं स्किल असं होतं. त्यामुळे जी काही कॅमेरा वगैरेची जी टीम आहे, कॅमेरे बरेच असायचे. काही काही कॅमेरे लपून आमचं शूट करायचे, एखाद दुसरा कॅमेरा दिसायचा आम्हाला. पण आम्हाला त्यांच्याबरोबर बोलायला हे नव्हतं आणि तेही आमच्या बरोबर बोलत नव्हते, असं होतं. मी एक सेफ्टीच्या दृष्टीने प्रश्न विचारते. सेफ्टीसाठी काही काही उपकरणं असतात सोबत, काही कोणती माणसं असतात सोबत, की म्हणजे असतात पण की नसतात? काय एकंदरीत तिथे असतं? एकंदरीत काय आहे की सेफ्टीच्या बाबतीत जर पाहिलं ना तर एकदम प्रॉपर काळजी घेतली जाते. कारण कितीही जर काही झालं तरी सुद्धा माणसाला त्या सिच्युएशनला तुम्हाला मेडिकल जी फॅसिलिटी आहे स्पेशली आपण ती जर म्हटलं तर ती प्रोव्हाइड केली जाते. जर शो पाहिला तर आमच्यातला जे एक कृष्णा होती तर तिला त्रास व्हायला लागला आणि मग नंतर आमच्याकडे फक्त एक डिव्हाइस होतं वॉकी टॉकी मध्ये. आम्ही त्यांच्यावरनं कॉल केला आणि मेडिकल बोलवलं आणि नंतर तिने टॅप आउट केलं. म्हणजे त्या सिच्युएशनला जर समजा काय प्रॉब्लेम आला तर त्यांची मेडिकल टीम ऑलमोस्ट आमच्या 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर असते आणि मग ती लगेच त्यांच्याकडनं आम्हाला सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. पण त्या गोष्टी अशा प्रोव्हाइड केल्या जातात की तुम्हाला खरंच त्या गोष्टीची गरज आहे का? का तुम्हाला त्रास होतोय म्हणून तुम्ही ती गोष्ट मागवते? कारण की इथे सर्व्हायव्हल करायचं आहे. म्हणजे असं नाही तुम्हाला तुम्हालाच लढायचंय त्याच्याशी. हा हा म्हणजे कसं आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्यात तर मग तुमचं सर्व्हायव्हल काय होणार आहे असं माझं तरी वैयक्तिक मत होतं. म्हणून नाही मी नाही, खरंय. म्हणजे त्या गोष्टीला मी त्या नजरेने पाहिलं की हम्म. जर समजा मी म्हणलं की नाही मला आता हे करून द्या, मला खूप त्रास होतोय किंवा काय होतं मला तुम्ही बेड आणून द्या. मग जर समजा मला त्यांनी तिथं बेड दिलं तर मग सर्व्हायव्हलचा विषयच राहत नाही. पण असं होत नाही. ऍक्च्युली तो शोच रियालिटी आणि पूर्णपणे
त्या वातावरणात स्वतःला कसं आपण जिवंत ठेवू शकतो हा पद्धतीचा आहे. त्यामुळे नक्कीच. साधारण किती दिवस होतात तुम्ही तिथे? आम्ही टोटल 10 दिवस होतो जंगलामध्ये. मग 10व्या दिवसांपैकी तुम्हाला सगळ्यात पहिला दिवस आठवतोय का? हो. अगदी सगळ्यात डोळ्यासमोर आहे? सगळ्यात पहिल्या दिवशी म्हणजे ज्यावेळेस आपण जंगलामध्ये एंट्री करतो त्यावेळेस जरा असं हॉरेबल वाटतं आणि पहिली नाईट ही जास्त चॅलेंजिंग वाटते. कारण होतं काय की मी सुरुवातीलाच म्हटलं की जे जंगल आहे ते जंगल पूर्णपणे वेगळं आहे, आपल्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. आणि मग त्या जंगलात आपल्याला काय भेटेल नाही भेटेल किंवा कंटिन्यू तिथे जे रेन फॉरेस्ट आहेत त्याच्यामुळे ते पाऊस पडणं, अचानक पाऊस पडणं आणि पूर्ण लाकडं ओली असणं, ते आग पेटवण्यासाठी ती घेतलेली मेहनत. म्हणजे मला चांगलं आठवतंय की आम्ही जवळपास 3.5-4 तास आग पेटवत तरी आमची आगच पेटत नव्हती. कारण बापरे! ते लाकडं होते ते सगळे ओले झाले होते आणि थंडी, पाऊस पडत होता. म्हणजे ते तसं विचित्र होतं सगळं. हं, हं, आणि हं. त्याच्यामध्ये खायला पण काही नाही आणि एनर्जी लॉस होत चालली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी पहिला एक दिवस ज्या बॉडीमध्ये एनर्जी होती 1-2 दिवस ठीक होतं, पण 3ऱ्या-4थ्या दिवसानंतर मग जास्त बॉडी पण नाही ना साथ करत देत, कारण की तुमच्या नक्कीच. शरीरामध्ये एनर्जीच नाही काही. तर तो पहिला दिवस तसा चॅलेंज वाटतं. पहिला दिवस एक रात्र गेल्याच्या नंतर वाटतं ओके ठीक आहे. मग थोडंसं आपण त्या वातावरणात जुळायला सुरुवात करून घेतो. मग माहित होतं की ओके मग इथे जायचं. मग पहिल्या दिवशी समजत नाही की पाणी कुठं भेटतं. नंतर ना बाबा हा इथे आता पाणी भेटलेलं आहे, मग पाणी घ्यायचं. मग पाणी उकळवायचंय, मग ते प्यायचंय, मग ते किती वेळ उकळवलं पाहिजे. ह्या सगळ्या छोट्या थोड्याफार माउंटेनिअरिंगचा इथे सुरुवातीला उपयोग नक्कीच झालाय तुम्हाला. आणि डायरेक्ट फर्स्ट डे ते डायरेक्ट 10वा दिवस. काय वेगळेपण जाणवलं? काय घेऊन जातोय तिथून आपण असं जाणवलं? मी नेहमीच निसर्गाशी कृतज्ञ असतो. मी निसर्गाचे नेहमीच आभार मानतो. कारण मी स्वतःला सांगत असतो की मी कधीच निसर्गात किंवा माउंटेनमध्ये जाऊ शकत शकत नाही जोपर्यंत तो स्वतःहून मला बोलवत नाही तोपर्यंत. हे माझं नेहमीचं वाक्य आहे. त्यामुळे माझी फर्स्ट प्रायोरिटी बनते की मी त्याची रिस्पेक्ट केली पाहिजे. आणि मी पहिल्या दिवशी गेलो त्यावेळेस मला निसर्गाने वेलकम केलं आणि त्यावेळेस मी जाताना ऑलरेडी माझ्या शरीरामध्ये जी काही एनर्जी होती ती पण निसर्ग किंवा जेवढं सुंदर दिसतं तो तेवढा सुंदर नसतो कधी कधी. आणि त्याच्यातून बॉडीतून पूर्ण सगळ्या गोष्टी आपण म्हणतो पिळून काढल्यासारखं पूर्णपणे एनर्जी ड्रेन. आणि जर हे पाहिलं तर खूप सारी एनर्जी लॉस, वेट लॉस वगैरे होतं, कारण की तुम्हाला आपण दिवसातून 3 टाइम 4 टाइम खाण्याची सवय असते. इथे गेल्याच्या नंतर तुम्हाला दिवसातून टायमिंगचं सोडा एक घास मिळणं मुश्किल होऊन जातं. तर स्पेशली म्हणजे ते. आणि निसर्गामध्ये आपण खूप काही शिकतो की परिस्थिती कितीही जरी वाईट असेल तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये तग धरून राहिलं पाहिजे आणि आपले पाय घट्ट राहून उभे राहिलं पाहिजे. तर हे तर पहिली गोष्ट मला ह्या नेकेड अँड अफ्रेड आदिमानव शोने शिकवलं की मी जो सुरुवातीला एकदम म्हटलं तुम्हाला की सगळं छान चाललंय मग हे करायची काय गरज आहे. पण बरोबर. पण हेच वाटतं की हे आपण नाही केलं तर मग कोण करणार. आणि हेच आयुष्यात जगायचं आपल्याला की आयुष्यात कधी कोण एखाद्या उंच शिखरावर जाईल किंवा त्याच्या सक्सेसवर जाईल, पण हेही सांगता येत नाही कुणाचे दिवस किती खाली येतील. तर त्या जे जगायला शिकवेल की एक वेळ अशी होती की तुला एक घास पण खायला नव्हता आणि त्यावेळेस सुद्धा तू फाईट केलीयस आणि तू तिथून एकदम सेफ बाहेर आलाय. आणि कदाचित ह्या माझ्या जर्नीतून अनेक जणांना प्रेरणा मिळेल. आणि जर समजा त्यांच्या लाईफमध्ये छोटे मोठे जर समजा प्रॉब्लेम आले त्या प्रॉब्लेमला ते असं समजतील की ऍक्च्युली हे असा प्रॉब्लेम एवढा मोठा आहे, माझ्यासाठी तर हा प्रॉब्लेम काहीच नाहीये. तो व्यवसायात लॉस जाणं असू दे किंवा एखाद्या एक्झाम मध्ये फेल होणं असू दे किंवा घरच्यांचे काही छोटे मोठे वादविवाद असू दे, पण हे छोटे मोठे जे काही प्रॉब्लेम असतात ना हे समोरच्या व्यक्तींना टॅकल करायची, फाईट करायची याच्यातून एक ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल असं मला तरी वैयक्तिक वाटतं. आणि त्याच लेवलला निसर्ग आपल्याला तयार करत असतो. म्हणजे आपल्याला दाखवून देतो की भाई तू खरं ह्याच मातीतला आहेस आणि तुला इथंच थांबायचं आहे. नक्कीच, नक्कीच. या 10 दिवसांमध्ये असा कोणता प्रसंग घडला की आता सर्व्हाइव्ह करणं कठीण आहे असं तुम्हाला वाटलं? स्पेशली असं नाही वाटलं. म्हणजे एक बेसिक डोक्यात मी सांगितलं तोच होता. कारण हं. माउंटेनिअरिंग मध्ये मी अनेक गोष्टींना
सामोरं गेलेलो आहे. आणि माझी जर्नी तुम्हाला मी सुरुवातीला एकदम सांगितलं की मी लिंबू सरबतचा स्टॉल आणि हे जे सगळं होतं ह्याच्यामधनं निसर्गाशी खूप सारं जवळून मी जगलोय निसर्ग. त्यामुळे मला एवढं मात्र पहिल्या दिवसापासून परफेक्ट माहित होतं की मी 10 दिवस राहणार आहे. मधनं फक्त हम्म. एकच राहायची, थोडीफार फॅमिलीची आठवण यायची. हम्म. मुलगा होता लहान, मुलगी होती, मुलगा 8 वर्षाचा, मुलगी 1 वर्षाची आणि 1 वर्षाची पूर्ण पण नाही, मला वाटतं 8-9 महिन्याची होती. हम्म. कुठेतरी इमोशन जे असतात इमोशनल कनेक्टेड असतो आपण त्यांची. आणि तो मग आई बायको असं सगळं थोडंसं मधनं अधनं आठवायचं. पण आता जस्ट एव्हरेजच्या काळात पण सेम तसंच होतं. ते ज्यावेळेस तुमच्या शरीर वीक होत जातं, बॉडी वेट लॉस होत जाणं आणि हे सगळं होतं त्यावेळेस कुठे ह्या गोष्टी कनेक्ट होतात माणसाच्या लाईफमध्ये. तर तसं झालं होतं. पण तेवढं असं काही स्पेशली वाटलं नाही की आपण गिव्हअप करावं. आणि मग नंतर जर ज्यावेळेस गिव्हअप करायचा विचार आला की मग परत हाच विचार यायचा की आपण काय साध्य केलं यात. जर हम्म. शेवटचे 10 दिवस जर जगलो नाही तर मग आपण काय साध्य केलं आणि आपल्याला काहीतरी साध्य करायचंय. मग त्यासाठी नक्की. मी नेहमी म्हणत असतो की विजय, सक्सेस किंवा यश हे जर समजा खिरापती सारखं जर कुणालाही भेटायला लागलं तर हम्म. सगळे त्याच्या शिखरावर पोहोचले असते. त्यासाठी तुम्हाला खूप मोठा संघर्ष करावा लागतो आणि तो हम्म. संघर्ष हा चांगल्या मार्गाने असायला हवा आणि तुमचं सातत्य असायला हवं. हे मला नेहमीच वाटतं की म्हणजे वाईट मार्गाने संघर्ष करणं त्याला संघर्ष नाही म्हणतायत, त्याला पण गुन्हेगारी असं आपण काहीतरी म्हणू शकतो. पण चिटिंग म्हणू शकतो. केला की त्याचं आपल्याला यश आणि विजय आणि त्याचं जे सुख आहे हे एक्स्ट्रीम लेवलला आहे. नक्कीच. मला सांगा, तुम्ही डिस्कव्हरी तर अर्थात याआधी पाहिलं असेल आणि त्यानंतर स्वतः डिस्कव्हरी चॅनलवरती एखादा शो करणं, काय भावना आहेत आता सध्या? म्हणजे की तुम्ही कधी असं इमॅजिन केलेलं की मी कधीतरी या शो मध्ये जाईन किंवा कधीतरी या चॅनलवर दिसेल? काहीच काहीच प्लॅन नव्हता किंवा इन केस विचारही कधी डोक्यात आला नव्हता की असं काही होऊ शकतं. डिस्कव्हरी किंवा न्यूजवर मी एव्हरेस्टचं ज्या वेळेस झालं त्यावेळेस अनेक न्यूज वगैरे आल्या आणि न्यूज पाहण्याची एक सवय असते आणि आपण आपल्याला त्या छोट्या झोनमध्ये पाहतो. पण ज्यावेळेस एवढ्या मोठ्या लेवलला हे सगळं होतं आणि ज्यावेळेस हे आपण पाहतो स्वतःला त्यावेळेस एक खूप मोठा प्राऊड फील होतो. आणि म्हणजे कसलंही स्क्रीनिंगचा आपल्याला बॅकग्राऊंड नाहीये किंवा आपल्याला त्याचा काहीच अंदाज नसतो आणि त्यावेळेस आपण जे करतो तर ते खूप वेगळ्या लेवलला असतं. म्हणतात काही गोष्टी ह्या शब्दात आपण सांगू शकत नाही किंवा मांडू शकत नाही. तर सेम त्याच पद्धतीने आहे. आणि त्यात एक नेहमीच गर्व असा वाटतो की ज्यावेळेस हा शो इंटरनॅशनल लोक पाहतील, फॉरेनर लोक पाहतील तर तेही भारतीयांवर प्राऊड फील करतील. असं एकंदरीत ते शो पाहताना नेहमीच वाटत होतं. आणि त्यातल्या भारताला पण एक चांगला सर्व्हायव्हल ऍडव्हेंचर एक प्लॅटफॉर्म डिस्कव्हरी सारख्या प्लॅटफॉर्मनी ओपन केला. त्यामुळे ते अजून खूप भारी वाटलं की हे असं पद्धतीने झालं. नक्कीच लघुजी, मला हा प्रश्न आवर्जून विचारायचा आहे. डिस्कव्हरी सारखं एक इंटरनॅशनल चॅनल आहे आणि असे सगळे शोज अशा मोठ्या मोठ्या चॅनल्सवर दाखवले जातात. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशभरातही तुमच्यासारखी अनेक गिर्यारोहण करणारी माणसं आहेत किंवा धाडसी माणसं आहेत. तर आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशामध्ये असा एखादा प्रोग्राम व्हावा किंवा होत नाही याची कधी खंत वाटते का? मॅडम खंत तर खूप जास्त वाटते. म्हणजे मी जेवढा ह्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये फिरलो, हिमालयांच्या डोंगरदऱ्यांमध्ये फिरलो, त्याच्यामध्ये मला नेहमी असं वाटतं की आपण बाहेर देशांमध्ये गेलो की तिथे एखादा ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी आपल्याला दिसते. आणि मग त्या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपले कितीतरी भारतीय पर्यटक आपण तिकडे जातो. आणि ज्यावेळेस मी माझ्या देशाला पाहतो ना तर मला नेहमी असं वाटतं की ह्या निसर्गाने आणि ह्या सर्व पृथ्वीचा जो काही भाग आहे त्यांनी भारताला भरभरून दिलाय. फक्त फरक कुठेतरी असं वाटतं की तिथे एकतर आपण त्याला प्रमोट करायला किंवा आपण त्याला पुढे न्यायला कमी पडतो. आणि त्यामुळे ती एक मनात नेहमी खंत वाटते की हे जे क्षेत्र आहे म्हणजे मी स्पेशली असं सांगेल की भारतामध्ये महाराष्ट्र हे असं राज्य आहे की मी भारतातला आहे म्हणून असं नाही, पण जेवढ्या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये आणि सातपुडाच्या पर्वतरांगांमध्ये फिरलो तर त्यातून मला असं वाटतं की इथे जगातून सांगतोय मी की लोक इथे भेट द्यायला येऊ शकतात
फक्त आपण कुठेतरी हे कमी पुढे पडतो. येण्यासाठी कमी पडतोय असं मला नेहमी वाटतं. नक्कीच लहूजी, म्हणजे या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आणि मनात खरं सांगू आता खूप सारे प्रश्न आहेत पण आपल्याकडे वेळ कमी आहे. पण तुम्ही आलात आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि त्या आधी आता जे मी म्हणते की ज्याची खंत तुम्ही आता व्यक्त करताय त्या अशा अनेक माणसांसाठी तुम्ही एक आशेचं किरण आहात आणि कदाचित आपल्या या मुलाखतीनंतर आपण बऱ्याच लोकांच्या मनात जिद्द निर्माण करणार आहोत. हा धाडसी जो तुम्ही प्रयत्न केला आहात ते तुमच्याकडे बघून नक्कीच कोणी ना कोणी इन्स्पायर होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही आलात आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद.